सादर करणार आहोत. या बाळांनो या. प्रणाम गुरुदेव. तुम्ही किती महान आहात. तुम्ही एवढे महान आहात तर तुमचे गुरु किती महान असतील. हो हो, माझे गुरु खूप महान होते. त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा ना आम्हाला. हो हो, सांगतो. माझे 3 गुरु होते. पहिल्या गुरुचं नाव काय होतं. माझा पहिला गुरु एक चोर होता. काय चोर. हो हो, एक चोर होता. तो कसं काय असू शकतो. थांबा, सांगतो. एके दिवशी मी एका जंगलातून चाललो होतो. खूप अंधार झाली होती, खूप रात्र झाली होती. मला काहीच दिसेना. इकडे तिकडे कोणच दिसत नव्हता. तिथे कोणीतरी दिसत आहे. कोण आहे. अरे सगळं कोण आहे. मी एक संन्यासी आहे. काय गुरुजी. मला इथे मुक्काम करायला कुठेतरी 1 दिवसासाठी जागा मिळेल का. हो गुरुजी, माझं घर इथंच आहे. तुम्हाला चालेल का. मी चोर आहे. हो हो, चालेल. चला गुरुजी चला. ही बघा चोराची झोपडी. चांगली आहे का हो. हो हो, खूप चांगली आहे. आराम करा गुरुजी. शिवाय ओम नमः 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 शिवाय. काय नाही. चला माझ्या म्हणजे कामाला जातो. मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ. चोरी करना मेरा काम है, चोरी करना मेरा काम है. मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ. चोरी करना मेरा काम है, चोरी करना मेरा काम है. चला कुठे तर घर बंद आहे का बघू ता. हा किती आहे. चला. वाह, सोना पैसा. आज तो मला मार हो गया. चला कोणीतरी बघते का. चला. आणि ओम नमः शिवाय. मी पण ओम नमः शिवाय. झोपायचं नाही काय नाही. चला मी आराम करतो. पैसे काय नाही. भूक लागते का पाणी लागतं या गुरुला. काहीच नाही. चला माझ्या म्हणजे कामाला जातो मी. मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ. चोरी करना मेरा काम है, चोरी करना मेरा काम है. मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ. चोरी करना मेरा काम है, चोरी करना मेरा काम है. मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ. अरे क्या मारला. क्या मार है रे. सोना ची बांगडी. तुम्ही चालली. वकील. दे मला दे. चोर थांब. थांब तुला माहितीये का मी कोण आहे. मी कोण आहे माहितीये का तुला. मी चोर आहे. चोराचा डॉन आहे डॉन. मैं एक चोर हूँ, मैं एक चोर हूँ. तुला माहितीये की मी कोण आहे.
ओम नमः शिवाय. गुरुदेव, ओ गुरुदेव, जेवा की गुरुदेव. स्थानी ओम नमः शिवाय. जण का पोट भरताय नुसतं ओम नमः शिवायचं. चला मी आराम करतो. मी जेवतो. चला आराम करतो. या बाळांनो या. पाहिलं त्या चोराला? हो गुरुदेव. त्या चोराकडून तुम्ही काय शिकला? मी त्या चोराकडून कसलीही परिस्थितीतही हसत राहावा हे शिकलो. धन्यवाद गुरुदेव. तुमचा दुसरा गुरु कोण होता? माझा दुसरा गुरु एक कुत्रा होता. काय? कुत्रा? हो एक कुत्रा होता. तो कसं काय? थांबा सांगतो. एके दिवशी एक कुत्रा एका गावात पाणी पिण्यासाठी इकडे तिकडे भटकत होता. त्याला कुठेही पाणी भेटत नव्हती. तो एका गावाबाहेर त्याला एक नदी दिसली. तो त्या नदीत पाणी पिण्यासाठी तोंड घातला तर त्याला स्वतःचीच चेहरा पाहिल्यावर तो पळून गेला. तो परत एकदा पाणी प्यायला आला. परत एकदा तो स्वतःचीच चेहरा पाहिल्यावर तो पळून गेला. असं बऱ्याच वेळा झाली. आता शेवटी त्याला ताण असह्य झाली आणि तो पाण्यात न बघता पटकन उडी टाकला आणि गटागटा पाणी पिऊ लागला. पाणी पिऊन झाल्यानंतर तो आपले हातपाय हलवू लागला आणि नदी किनाऱ्यावर आला. त्या बाळांनो या. पाहिल्यात त्या कुत्र्याला? हो गुरुदेव. गुरुदेव तुम्ही त्या कुत्र्याकडून काय शिकला? मी त्या कुत्र्याकडून मनात कसलीही भीती ठेवायची नाही हे शिकलो. धन्यवाद गुरुदेव. तुमचा तिसरा गुरु कोण होता? माझा तिसरा गुरु एक लहान मुलगा होता. काय? लहान मुलगा? हो एक लहान मुलगा तो होता. कसं काय? एके दिवशी एक लहान मुलगा हातात काहीतरी घेऊन चाललेला होता. अरे बाळा इकडे ये. काय आहे तुझ्या हातात? माझ्या हातात दिवा आहे गुरुजी. ह्याचा प्रकाश कुठे चाललेला आहे? थांबा गुरुजी दाखवतो. गुरुजी तुम्हाला दिसले का ह्याचा प्रकाश कुठं गेला? नाही. ह्याचा प्रकाश जेथून आला होता तेथेच गेला. धन्य आहेस बाळा धन्य आहेस. या बाळांनो या. पाहिल्यात त्या लहान मुलाला? हो गुरुदेव. त्या लहान मुलाकडून तुम्ही काय शिकला? मी त्या लहान मुलाकडून आत्मविश्वासानं कसं बोलायचं हे शिकलो. धन्यवाद गुरुदेव. प्रथमात्म नमन त्या आईला, वडिलांना व माझ्या साऱ्या गुरूंना ज्यांच्यामुळे आपण येथे घडत आहोत. आपल्याला जीवनात अनेक लोक मिळतात. त्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकतो. सभोवतालचा निसर्ग, निसर्गातील प्रत्येक लोक हेच आपले खरे गुरु आहेत. धन्यवाद.